नमस्कार मित्रांनो, राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची न्यूज अपडेट आहे। राज्यातील अंगणवाडी सेविकांच्या मागण्याबाबत राज्य शासनाकडून या दिवशी व असा तोडगा निघणार। तर मित्रांनो, काय आहे या संदर्भातील सविस्तर न्यूज अपडेट पाहूयात सविस्तरपणे आपल्या पीएम्स नॉलेज हब या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून। तत्पूर्वी मित्रांनो, विनंती एकच असेल, आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राइब करा, जेणेकरून आपणास अशाच प्रकारचे अंगणवाडी कर्मचारी रिलेटेड न्यूज अपडेट्स मिळत जातील। तर मित्रांनो, या संदर्भातील सविस्तर न्यूज अपडेट अशी आहे। राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांची दिनांक 4 डिसेंबर 2023 पासून मानधन वाढ व इतर मागण्यांसाठी आंदोलन चालू आहे। आज या आंदोलनाला 48 दिवस होऊनही अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबत कोणताही तोडगा निघालेला नाही। राज्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस कोणत्याही प्रकारचे आर्थिक पाठबळ नसतानाही उत्स्फूर्तपणे संपामध्ये सहभाग घेत आहे। संपामध्ये सहभागी होण्याबाबत अंगणवाडी भगिनींचे प्रमाण 100% आहे। यावरून या संपातील अंगणवाडी भगिनींच्या मागण्यांची तीव्रता लक्षात येऊ शकते। तसेच मित्रांनो, राज्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना तथाकथित मानधन वाढ न देता अंगणवाडी सेविका व मदतनीस या न्यायालयाच्या निकालानुसार वेतनी आहेत, त्यांना इतर राज्य शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन द्यावे, शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे पेन्शन व ग्रॅज्युटीचा लाभ द्यावा, राज्यातील अंगणवाडी आवश्यक त्या भौतिक सुविधा पुरवाव्यात, या व इतर मागण्यांसाठी राज्यातील अंगणवाडी कर्मचारी डिसेंबर महिन्याच्या 4 तारखेपासून बेमुदत संपावर आहेत। अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनाबाबत तोडगा काढण्यासाठी राज्याच्या महिला व बालविकास मंत्री माननीय अदिती तटकरे यांनी अंगणवाडी कर्मचारी संघटना समवेत 17 जानेवारी 2024 रोजी एक बैठक ठेवली होती। मात्र ती काही अपरिहार्य कारणामुळे रद्द झाली। अत्यंत विश्वसनीय सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्य शासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यावर तोडगा काढण्यासाठी 24 जानेवारी 2024 ही तारीख दिलेली आहे। या दिवशी राज्य शासनाकडून मागण्या मान्य करणे याबाबत अपेक्षा व्यक्त केली जात आहे। तसेच मित्रांनो, अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर 24 जानेवारी 2024 रोजी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधन 26,000, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना इतर शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे पेन्शन व ग्रॅज्युटीचा लाभ देणे अशा महत्त्वाच्या मागण्या मान्य होतील। कारण 2024 मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा रोष घेणे कोणत्याही शासनाला परवडणार नाही। त्यामुळे आशा करूयात या मागण्या मान्य होईल। तर मित्रांनो, अशाच न्यूज अपडेटसाठी कनेक्टेड राहा आपल्या पीएम्स नॉलेज हब या यूट्यूब चॅनलशी। धन्यवाद।